परम पावन मंगलमय श्री गुरुचरित्र कथा जी आपण सार रूपाने पाहतोय, तर 53व्या अध्यायामध्ये काय कथा आली आहे ती आपण पाहणार आहोत। सिद्धयोगींनी नामधारकांना गुरूंचं परम असं चरित्र सांगितलं महाराज। आणि चरित्र सांगितल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस नामधारकाकडे पाहिलं तर नामधारक हे ब्रह्मानंदामध्ये निमग्न झालेले आहेत, म्हणजेच त्यांना भाव अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। त्यांचे अष्ट सात्विक भाव दाटून आलेले आहेत। गुरुविषयी वाटणारी प्रेम भक्ती त्यांच्या डोळ्यातून अश्रू रूपाने त्या ठिकाणी पाझरू लागलेली आहे। ते ज्यावेळेस सिद्धयोग्यांनी पाहिल्यानंतर मोठं कौतुक त्यांचं वाटलं। त्यांनी नामधारकाला आलिंगनच दिलं महाराज। प्रेमानं त्यांचं मुख कुरळतात आणि बोलू लागले, बाळा भानावरती ये। अरे तुझी ही भावावस्था जर कायम राहिली तर मी जे तुला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान फक्त तुझ्या हृदयामध्ये बंदिस्त होऊन राहील। मग ह्या ज्ञानामुळे लोकांचा उद्धार कसा होईल? अंतःकरणामध्ये गुरुविषयी दृढ भक्ती ठेवून तू काय करायचंय? विहित कर्माचरण त्या ठिकाणी करत राहायचंय। तू मला गुरूंचं चरित्र जाणून घेण्याकरता सदिच्छा व्यक्ती माझ्याकडे तू केलेली आहेस, त्यामुळे मी तुला काय केलं तर या तापत्रयाचं हरण करणारी अनुपम अशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रगट झाली। आता हेच गुरुचरित्र तुला लोकांना सांगायचंय। या सेवेनं श्रीगुरु तुझ्यावरती नित्य प्रसन्न राहतील आणि त्यांच्या प्रसादाने या संसारी जीवांना सुद्धा काय मिळेल? दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारे नामधारकाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर मग नामधारकाचे डोळे त्या ठिकाणी उघडले महाराज। सिद्धयोग्यांना हात जोडून नमस्कार करतायत, बोलतायत, महाराज हे गुरुदेव तुम्ही अतिशय कृपावंत आहात। आम्हा भक्तांचा आधार तुम्हीच आहात। गुरुचरित्र म्हणजे परमामृत आहे आणि हे गुरुचरित्र म्हणजे काय? आनंदाचा अक्षय ठेवा आहे। महाराज किती ऐकलं, किती त्या ठिकाणी श्रवण केलं तरी सुद्धा समाधान माणसाला होत नाही। आता एकच विनंती आहे गुरुदेव तुमच्याकडे, जसं अनेक औषधींचं सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावं तसं काय करा, हे जे गुरुचरित्र आहे हे प्रथम अध्यायापासून या 52व्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने माझ्या समोर त्या ठिकाणी काय करा, परत प्रगट करा, जेणेकरून मला त्या ठिकाणी परत ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल। नामधारकाची ही प्रार्थना सिद्धयोग्यांनी ऐकली आणि ऐकल्यानंतर महाराज प्रथम अध्यायापासून ते 52व्या अध्यायापर्यंत सगळी काही त्या ठिकाणी उजळणा त्यांनी केलेली आहे। उजळणा केल्यानंतर सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले, हे सचिच्छा श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात बघ। तुझ्या या विनंतीवरून मी तुला काय केलेलं आहे, ही गुरुचरित्राची अवतरणिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे। त्या कथांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा भक्ताची कार्य होतील। त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धयोग्यांनी गुरुचरित्र पठण त्या ठिकाणी कसं करावं, सप्ताह पारायण करायचं असेल तर कसं केलं पाहिजे, त्या काळामध्ये आचरण कसं असावं, पूजन नामस्मरणादी कर्म कशी करावी, उद्यापन कसं करावं, याचं सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। ही सगळी माहिती दिल्यानंतर नामधारक बोलू लागले, गुरुदेव आपण माझी सर्व कामना पुरवून मला अगदी कृतकृत्य केलेलं आहे। असं म्हणून नामधारकांनी सिद्धयोग्यांना साष्टांग प्रणिपात केला महाराज। अशा प्रकारची कथा या 53व्या अध्यायात आलेली आहे, ती आपण सार रूपानं पाहिली। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।